आज सकाळी सकाळी मुलगा आणि सून महेशरावांसोबत खूप प्रेमाने बोलत होते, कारण आज महेशरावांची पेन्शन बँकेत जमा झाली होती. मुलगा अजय वडिलांजवळ येऊन बसला आणि म्हणाला, बाबा, माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, पण अजूनही माझा पगार झालेला नाही. तुमची पेन्शन जमा झाली आहे, तर मग तुम्ही मला गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी पैसे द्याल का? तो पुढे असेही बोलला, आणि हो बाबा, काही दिवसानंतर आमच्या ऑफिसकडून सर्व लोक फॅमिली टूरवर जाणार आहेत, त्यामुळे आम्हालाही जावे लागेल. महेशरावांना वाटले की अजय त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाणार आहे, त्यामुळे ते म्हणाले, ठीक आहे, तू मला बँकेत घेऊन चल, आपण पैसे काढून आणू. पैसे दिल्यावर तू आधी तुझी गाडी सर्व्हिसिंगला दे. महेशरावांनी बँकेतून पैसे काढले तेव्हा अजयने ते पैसे स्वतःच्या बॅगमध्ये ठेवले आणि म्हणाला, बाबा, मला एक महत्त्वाचे काम आहे, तुम्ही रिक्षाने घरी जा, असे सांगून तो कारमध्ये बसून निघून गेला. महेशरावांना समजत नव्हते की मुलाच्या ह्या कृत्यावर हसावे की रडावे. जेव्हा अजयला वडिलांकडून पैसे हवे होते तेव्हा त्याने खूप प्रेमाने हाताला धरून त्यांना आपल्या कारमध्ये बसवले होते, पण पैसे हातात आल्यानंतर त्याचे वागणेच बदलले. जाताना त्याने वडिलांना हेही विचारले नाही की बाबा, तुमच्याकडे रिक्षाने घरी जाण्यासाठी पैसे आहेत की नाही. रिक्षाने किंवा बसने घरी जाण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे महेशराव घरी पायी चालत निघाले. तेवढ्यात वाटेत त्यांना अजयचा मित्र विशाल भेटला. त्यांना पाहून त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, काका, एवढ्या उन्हात तुम्ही कुठे चालत निघालात? महेशराव म्हणाले, ऑफिसला जाताना अजयने मला बँकेत पेन्शन काढण्यासाठी सोडले आणि निघून गेला, पण मी बघ ना किती वेंधळा आहे. बँकेचे पासबुक आणि पैशांचे पाकीट तर घरीच विसरलो. जवळ पैसे नव्हते म्हणून मग पायी निघालो. खरे तर मग महेशराव विशालला खोटे बोलले होते. विशाल म्हणाला, अरे चा, बरं चला काका, मी तुम्हाला घरी सोडतो. असे बोलल्यावर महेशराव पटकन ठीक आहे असे म्हणाले आणि त्याच्या गाडीवर बसले. काही वेळाने घरी पोहोचल्यावर विशाल म्हणाला, काका, तुम्ही बँकेचे पासबुक घ्या, मी तुम्हाला परत बँकेत सोडतो. तेव्हा महेशराव म्हणाले, नको बाळा, राहू देत, आता मी उद्याच पेन्शन काढतो. तू घरात ये ना, चहा पाणी वगैरे घेऊन जा. विशाल म्हणाला, नको काका, मला ऑफिसला जायला उशीर होईल, असे बोलून तो निघून गेला. आज मुलाचा आगाऊपणा लपवण्यासाठी महेशराव विशालला खोटे बोलले होते. असो, महेशराव घरात आले आणि त्यांच्या खोलीत जाऊन पलंगावर आडवे झाले. खरे तर जेव्हा महेशरावांच्या पत्नी सुजाताताई जिवंत होत्या तेव्हा त्यांच्या घरात दरारा होता. मुलगा आणि सुनेची मोठ्या आवाजात बोलण्याची हिंमत देखील होत नव्हती, कारण बाहेरची सर्व कामे महेशराव सांभाळत होते, तर घरातील सर्व कामांमध्ये सुजाताताई जातीने लक्ष घालत होत्या, त्यामुळे सुजाताताईंना कोणी काहीही बोलू शकत नव्हते. पण जशी सुजाताताईंची तब्येत खराब राहू लागली, सून तर सून, पण आता मुलगासुद्धा आईबरोबर व्यवस्थित बोलत नव्हता. ते तर महेशरावांच्या पेन्शनचे पैसे त्यांच्याकडून जबरदस्तीने घेत होते. महेशरावांनी आपल्या पत्नीवर चांगले उपचार केले, पण देवाला काहीतरी वेगळेच मान्य होते. साधारण 2 वर्ष उपचार केल्यानंतर सुद्धा त्यांची जीवघेण्या आजारातून सुटका होऊ शकली नाही आणि मग एके दिवशी सुजाताताईंचे निधन झाले. महेशराव खूप एकटे पडले. स्त्रिया तर रडून आपले मन हलके करतात, पण विडंबना ही होती की महेशराव पुरुष असल्यामुळे रडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे काही दुःख होते ते मनातच राहायचे, कारण त्यांचे दुःख वाटून घेणारा कोणीही नव्हता. महेशराव ब्राह्मण कुटुंबातून होते आणि याआधी त्यांचे आजोबा आणि वडील कथापुराण करत होते, पण महेशराव यांना सरकारी नोकरी लागल्यामुळे त्यांचा मार्ग वेगळा झाला होता. पण आता म्हातारपणामध्ये एकटेपणा दूर करण्यासाठी धार्मिक पुस्तके वाचणे हाच त्यांचा एकमेव आधार होता. महेशराव आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गाव सोडून शहरामध्ये येऊन राहिले. जोपर्यंत सुजाताताई होत्या तोपर्यंत त्यांच्या घरामध्ये सर्व रीतिरिवाजांचे पालन व्हायचे, पण सुजाताताईंच्या मृत्यूनंतर तर त्यांची सून उर्मिला जणू काही स्वतंत्र झाली आणि त्यांचा मुलगासुद्धा स्वतःची मनमानी करत राहिला. ज्या घरात टाचणी पडली तरी आवाज यायचा, त्या घरात आता सून आणि मुलगा आपल्या मित्रमैत्रिणींना बोलावून पार्टी करू लागले. कधीकधी विशेष प्रसंगी ते बाहेरून नॉनव्हेज ऑर्डर करत होते, जे महेशरावांना अजिबात आवडत नव्हते. त्यांनी अजयला आपल्या घरात असले काही चालत नाही असे बोलून दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला,
पण मुलगा आणि सून त्यांना जुन्या विचारांचा म्हातारा असे बोलून गप्प करायचे. त्यांनी धार्मिक पुस्तकांना आपल्या जीवन जगण्याचा एकमात्र आधार मानून ते त्यामध्येच हरवून जायचे. अजय आणि उर्मिलाने महेशरावांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. अजयला आपल्या वडिलांची आठवण तेव्हा यायची जेव्हा त्याला त्यांच्या पेन्शनचे पैसे हवे असायचे. पेन्शनच्या दिवशी ते दोघे वडिलांना जणू काही ऑर्डर द्यायचे की बाबा आज पेन्शनचे पैसे काढायचे आहेत, त्यामुळे पटकन तयार व्हा. मग खूप मान सन्मानाने त्यांना बँकेत घेऊन जायचे आणि घरी आणून सोडायचे. पण काही दिवसानंतर अजयला असे वाटू लागले की ह्या म्हाताऱ्याकडे पेन्शनच्या पैशांसाठी सारखे सारखे जाणे योग्य नाही. त्यामुळे त्याच्या मनात विचार आला की वडिलांचे अकाउंट त्याच्या अकाउंटला जोडून घेतले तर. एके दिवशी अजय म्हणाला, बाबा आता तुम्ही खूप थकला आहात. तुम्ही बँकेत जाऊन कुठे धक्काबुक्की खात राहणार आहात. त्यामुळे असे करा, ह्या पेपर्सवर सही करा. त्यानंतर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. मी तुमचे पैसे काढून तुम्हाला आणून देईन. पण महेशराव यांना आपल्या सून आणि मुलाचा चालबाजपणा व्यवस्थितपणे ठाऊक होता. पण तरीही त्यांनी असा विचार केला की आता मला कुठे संसार करायचा आहे. वेळेवर नाश्ता, जेवण, कपडे लत्ते मिळाले तरी पुरेसे आहे, असा विचार करून त्यांनी त्या पेपर्सवर सही केली. आणि इथेच त्यांची सर्वात मोठी चूक झाली. वडिलांनी पेपर्सवर सह्या केल्यामुळे आता अजयच्या दोन्ही हातांमध्ये लाडू होते. त्याला आता आपल्या वडिलांच्या सुखदुःखाशी काहीही देणे घेणे नव्हते. दर महिन्याला महेशरावांची संपूर्ण पेन्शन अजयच्या हातात येऊ लागली. तेव्हा उर्मिलाने अजयचे कान भरायला सुरुवात केली. ती त्याला म्हणाली, अजय आता तू आणखी एक काम कर. तू बाबांना लाडीगोडी लावून आपल्या गावाची जमीन आणि जुने घर विकून सर्व पैसे तुझ्या ताब्यात घे, जेणेकरून आपल्याला नंतर बाबांची गरज पडणार नाही. मग ते आपल्याजवळ राहू देत किंवा कुठेही निघून जाऊ देत, आपला त्यांच्याशी काहीही संबंध राहणार नाही. अजयला सुद्धा बायकोचे बोलणे योग्य वाटले. त्यामुळे तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा मला तुमच्याशी एक महत्त्वाचे बोलायचे आहे. महेशराव म्हणाले, हो बाळा बोल, काय बोलायचे आहे. तो म्हणाला, बाबा मी म्हणत होतो की आपण सर्वजण तर आता शहरामध्ये राहतो आणि गावी कोणीच राहत नाही. त्यामुळे ना आपण घराची देखभाल करू शकतो आणि ना शेतीची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपण बरेच वर्ष गावी गेलो नाही तर गावातील लोक जे आपल्या शेतामध्ये काम करतात तेच लोक घरावर शेतीवर कब्जा करतील. बाबा आजकाल जमाना खूप खराब आहे. तुमची तब्येतसुद्धा कधी नरम तर कधी गरम असते. त्यामुळे मी विचार करतोय की आपली गावची जमीन आणि घर विकून आपण ह्या शहरात एक मोठे घर घेऊया आणि हे घर भाड्याने देऊन जेणेकरून दर महिन्याला आपल्याला भाड्याचे पैसे पेन्शनप्रमाणे मिळत राहतील. मग त्या पैशांमधून तुम्ही स्वतःसाठी औषधे, गोळ्या आणि उपचार देखील करू शकाल. आणि पेन्शनचे म्हणाल तर तुमच्या पेन्शनचे पैसे तर घरातच खर्च होतात. यावर महेशराव म्हणाले, अजय मी जिवंत असेपर्यंत माझी वडिलोपार्जित संपत्ती विकणार नाही. माझ्यानंतर तुम्ही विका किंवा तशीच ठेवा. तुला जे योग्य वाटेल ते कर, पण आता मी काहीही विकणार नाही. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अजय तिथून निघून गेला. पण उर्मिलाच्या डोक्यामध्ये एकच विचार येऊ लागला आणि तो म्हणजे बाबांकडून ती जमीन कशी हडप करता येईल. तेवढ्यात तिला एक कल्पना सुचली आणि त्याप्रमाणे तिने वागायचे ठरवले. ती आता दररोज महेशरावांसाठी वेळेवर चहा, नाश्ता, जेवण आणि औषधे देऊ लागली. पण जेव्हा जेव्हा ती त्यांना खायला प्यायला घालायची त्यांच्याजवळ आपले रडगाणे गायची की बाबा बघा आजकाल शहरामध्ये राहणे, खाणेपिणे किती अवघड झाले आहे. इथे तर पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावे लागते आणि तिकडे गावामध्ये आपली किती जमीन आहे, किती मोठे घर आहे, पण उगाचच दुसरे लोक त्याचा उपयोग करत आहेत. कोणास ठाऊक तुमच्यानंतर आम्हाला कोणी ओळखेल की नाही. मग आम्हाला तर तिथले काहीही मिळणार नाही. ते लोक घरावर आणि जमिनीवर कब्जा करून बसतील. तुम्ही जरा विचार करा ना बाबा, तुमच्याकडे सर्व काही असूनसुद्धा तुमच्या मुलाला किती संकटांचा सामना करावा लागतो. महेशराव सुनेचे रोजरोजचे इमोशनल बोलणे ऐकून हैराण झाले होते. आता त्यांना सुद्धा वाटू लागले होते की आता त्यांचे आयुष्य असे कितीसे राहिले आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गावाकडची सर्व संपत्ती अजयच्या नावे करावी आणि तसेही आज नाही तर उद्या माझे जे काही आहे ते त्याचेच तर होणार आहे. आणि मग काय, एके दिवशी महेशरावांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावे करून टाकली. आता उर्मिला आणि अजय खूप खुश होते. उर्मिलाने 2-4 दिवसांपर्यंत महेशरावांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण दिले, पण हळूहळू तिचे वागणे बदलू लागले.
ती आता साध्या साध्या गोष्टींवरून महेशरावांवर रागवायची. एके दिवशी महेशरावांनी तिला पाणी मागितले तेव्हा ती म्हणाली, बाबा, घरामध्ये मला भरपूर कामे आहेत. तुम्ही स्वतः जाऊन पाणी प्या. जेव्हा ते पाणी स्वतः घेऊन प्यायले तेव्हा ती म्हणाली, बाबा, आता तो ग्लास धुवून कोण ठेवणार? रात्रंदिवस तुमची कामे करत बसायला मी काय तुमची कामवाली आहे का? सुनेचे बोलणे ऐकून महेशराव अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागले. एके दिवशी महेशराव बाथरूममधून आंघोळ करून आले तेव्हा त्यांनी त्यांचे पाय पुसले होते आणि कामवाल्या कमलाला लादी पुसून 1 तास झाला होता. तरीसुद्धा उर्मिला म्हणाली, बाबा, कमलाने आत्ताच लादी पुसली आहे आणि तुम्ही बाथरूममधून तसेच ओले पाय घेऊन आला आहात. सगळ्या फरशीवर तुमचे पाय उमटले आहेत. तुम्ही सरकारी नोकरी करत होतात, पण तुमचे वागणे अगदी गावठी आहे. आणि तसेही तुम्ही गावठी वागणार तरी का नाही म्हणा? तुमच्यासारख्या खेडेगावात राहणाऱ्या लोकांना शेणमातीशिवाय दुसरे ठाऊक तरी काय असते? म्हणून तुम्ही माझ्या घरातील फरशी साफ ठेवाल? महेशराव म्हणाले, अगं सुनबाई, कमलाने लादी पुसून 1 तास झाला आहे आणि मी तर बाथरूममधून येताना पाय पुसून आलो होतो. माझे पाय ओले नाहीत फरशीवर उमटायला. उर्मिला म्हणाली, मग ही फरशी घाण कशी झाली? पण महेशराव त्यावेळेस काही बोलले नाही. उर्मिला आता महेशरावांना प्रत्येक कामात सारखे तिरकस बोलत होती. त्यामुळे महेशरावांना व्यवस्थित समजत होते की आता त्यांच्या हातातून सर्व संपत्ती मुलाच्या नावे गेली आहे. त्यामुळे मुलगा आणि सुनेचे वागणे बदलले आहे. सुजाताताई गेल्यानंतर ते आधीच तुटून गेले होते, पण आता मुलाच्या सुनेच्या अशा तुटक वागण्यामुळे ते आजारी राहू लागले. उर्मिलाने विचार केला की आता हा म्हातारा काही कामाचा राहिलेला नाही. तेव्हा तिने त्यांना घरासमोरील बागेत माळीकाम करण्याचे काम लावले. आता दररोज बाहेरच्या हवेमध्ये जाऊन महेशरावांचे मन थोडेसे रमू लागले आणि पाहता पाहता त्यांच्या बगीच्यामध्ये एकापेक्षा एक सुंदर फुले येऊ लागली. उर्मिलाच्या आजूबाजूला राहणारे लोक तिची बाग पाहिल्यानंतर खूप कौतुक करायचे आणि तिला विचारायचे की तिने तिच्या बागेची देखभाल करण्यासाठी कोणाला सांगितले आहे. तेव्हा ती सांगायची, तिचे सासरे रिकामेच बसून असतात, त्यामुळे ते बागकाम करतात. तिची शेजारीण म्हणाली, उर्मिला, त्यांची काही हरकत नसेल तर तू तुझ्या सासऱ्याला माझ्या बागेत काम करायला पाठवून देशील का? उर्मिला म्हणाली, नको ग बाई, बागेत किती काम करावे लागते ते तर करणाऱ्यालाच ठाऊक असते. पण जर तू महिन्याला 2,000 रुपये देशील तरच मी त्यांना पाठवेन. तेव्हा शेजारीण म्हणाली, ठीक आहे, मी त्यांना महिना 2,000 रुपये देईन. उद्यापासून पाठवून दे त्यांना. उर्मिलाने आपल्या सासऱ्याला मैत्रिणीच्या घरी बागकाम करायला पाठवून दिले. महेशराव यांनी विचार केला, जसे आपल्या घरामध्ये काम करतो आहे तसेच शेजारी करेन, त्यात काय एवढे? मग काय, महेशराव आता दररोज सकाळी सुनेच्या मैत्रिणीच्या बागेत काम करायचे. तेव्हा कुठे बगीचा हिरवागार झाला होता. महेशराव यांच्या बागकामाची चर्चा आजूबाजूच्या सर्व लोकांच्या घरी व्हायला लागली आणि त्यामुळे उर्मिलाने काही शेजाऱ्यांकडून 1,000 तर काहींकडून 2,000 रुपये घेतले. ती पैसे घेऊन महेशराव यांना त्यांच्या घरचे माळीकाम करण्यास पाठवत होती. पण खरे तर उर्मिला त्या लोकांकडून त्यांच्या कामाचे पैसे घेते ही गोष्ट महेशराव यांना तिने सांगितली नव्हती. उर्मिलाने ॲडव्हान्समध्ये 4 घरांकडून पैसे घेतले होते आणि महेशरावांना त्यांच्या घरी काम करायला जाण्यास सांगितले. पण आता महेशरावांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, सुनबाई, आता मी कोणाच्याही घरी काम करायला जाणार नाही, कारण माझी तब्येत ठीक नसते. मला रोजच ताप येतो. मी रोज औषधे घेऊन कामावर जात होतो, पण आता माझ्याकडून ही कामे होणार नाहीत. मला सहन होत नाही. उर्मिला आपल्या सासऱ्याचे बोलणे ऐकून भयंकर चिडली. तिने चिमटा गरम केला आणि म्हणाली, म्हाताऱ्या, कामावर जाणार आहेस की नाही बोल, नाहीतर ह्या गरम चिमट्याने मारून तुझी चामडी काढेन. पण खरंच महेशराव यांची तब्येत जास्तच खराब वाटत होती, त्यामुळे त्यांनी जाण्यास नकार दिला. मग काय, उर्मिलाने रागामध्ये महेशरावांना गरम चिमट्याने मारले. महेशराव विव्हळत राहिले. उर्मिला रागाने बडबडली. ती म्हणाली, म्हाताऱ्या, मी 4 घरांकडून ॲडव्हान्स पैसे घेतले आहेत आणि जर तू काम केले नाहीस तर मला त्यांचे पैसे करावे लागतील. सुनेचे बोलणे ऐकून महेशराव चकित झाले. ते मनात म्हणाले, म्हणजे उर्मिला पैशांसाठी मला जबरदस्ती लोकांच्या घरी बागकाम करायला पाठवत होती. आता महेशरावांना आपल्या सुनेच्या कृत्याबद्दल वाईट वाटू लागले
आणि सुनेने केलेली मारहाण, तिने केलेला अपमान ते सहन करू शकले नाहीत. त्यांनी रडत आपले काही कपडे आणि महत्त्वाची कागदपत्र एका पिशवीत घेतली आणि गुपचूप घरातून बाहेर निघणारच होते की तेवढ्यात त्यांचा मुलगा ऑफिसवरून घरी आला. घराच्या मेन गेटवर दोघा बापलेकाचे बोलणे झाले, पण अजयने वडिलांना विचारले नाही की बाबा तुम्ही कुठे जात आहात, आणि ना महेशरावांनी त्याला काही सांगितले. त्या दिवशी अजयच्या ऑफिसमध्ये कोणीतरी अजयचा लाच घेतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ त्याने अजयला पाठवला आणि त्याला ब्लॅकमेल करत होता की जर तो जेवढे सांगेल तेवढे पैसे देऊ शकला नाही तर तो व्हिडिओ सर्वांना दाखवेल, जेणेकरून त्याला नोकरीवरून सुद्धा काढून टाकण्यात येईल. पण असे कोण करत आहे हे अजयला ठाऊक नव्हते. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता. तो जसा त्याच्या खोलीमध्ये गेला, टेन्शनमध्ये तसाच बेडवर पडला. तिकडे उर्मिला मनातल्या मनात खुश होत होती की ह्या म्हाताऱ्याकडून कायमची सुटका झाली, कारण एवढा मार खाऊन महेशराव काही घरात राहणार नाही हे तिला चांगलेच ठाऊक होते. अजयने त्या दिवशी उर्मिलाला काहीही सांगितले नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला जायला निघाला तेव्हा पुन्हा त्याला त्या अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्याने अजयला पैसे मागितले. तेव्हा अजयने विचार केला की त्याला पैसे देऊन त्याचे तोंड बंद करावे. अजयने लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या ठिकाणी पैसे पोहोचवले, पण आता तो अनोळखी माणूस दररोज कधी 10,000 तर कधी 20,000 रुपयांची डिमांड करू लागला आणि अजय घाबरून निमूटपणे घरातील पैसे त्या अनोळखी माणसाला देऊ लागला. हळूहळू अजय आणि उर्मिलामध्ये वाद होऊ लागले. ते दोघे एकमेकांवर चोरीचा आरोप करू लागले आणि ते कंगाल झाले. तिकडे महेशराव आजारपणामुळे खूप कमजोर झाले होते. एके दिवशी मंदिराच्या दरवाजावर जाऊन बेशुद्ध पडले. त्या मंदिरामध्ये खूप श्रद्धाळू भक्तजण येत होते, कारण असे मानले जायचे की तिथे जो कोणी भक्त पूर्ण श्रद्धेने येतात आणि त्यांची जी इच्छा असते ती इच्छा नक्की पूर्ण होते. महेशरावांना जेव्हा एका व्यक्तीने बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा तिथे एकच गोंधळ उडाला. तिथे त्या श्रद्धाळूमधून एक डॉक्टर होता. त्याचे नाव राजेश जगताप होते. त्या डॉक्टरने महेशरावांना पाहिले तेव्हा त्याला समजले की त्यांना अशक्तपणा आल्यामुळे ते बेशुद्ध पडले आहेत. डॉक्टर राजेशने त्याच्या हॉस्पिटलमध्ये फोन लावला आणि ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी महेशरावांवर उपचार केले. काही तासांनी महेशरावांना शुद्ध आली. तेव्हा त्यांनी पाहिले तर ते हॉस्पिटलच्या अंथरुणावर होते. त्यांनी आपल्या जवळपास असणाऱ्या लोकांना विचारले की ते इथे कसे पोहोचले. तेव्हा तिथे एका नर्सने सांगितले की तुम्ही मंदिरात बेशुद्ध अवस्थेत पडला होतात आणि आमचे डॉक्टर सर राजेश जगताप यांनी तुम्हाला इथे आणले आहे आणि तुमच्यावर उपचार केले आहेत. नर्सने त्यांना विचारले की तुम्ही कुठे राहता? काका, तुमचे नाव काय आहे? पण या प्रश्नाचे उत्तर महेशराव काय देणार होते? त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त एवढे विचारले की माझी पिशवी कुठे आहे? तेव्हा नर्सने इशारा करून सांगितले की तुमची पिशवी तिकडे सुरक्षित ठेवली आहे आणि त्यातील सामानसुद्धा सुरक्षित आहे. महेशरावांनी नर्सला डॉक्टरांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तेव्हा नर्सने त्यांना डॉक्टरांच्या केबिनपर्यंत पोहोचवले. तेव्हा महेशरावांनी डॉक्टरांचे पाय धरले. डॉक्टर राजेश त्यांना उठवत म्हणाले, अहो काका, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही तर मला माझ्या वडिलांप्रमाणे आहात आणि तुम्ही माझे पाय स्पर्श करून मला पापाचा भागीदार बनवत आहात का? महेशराव म्हणाले, डॉक्टर साहेब, तुमचे खूप उपकार आहेत. तुम्ही माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचा जीव वाचवला. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण मी तुम्हाला वचन देतो, मी कुठेतरी मजुरी करून पैसे जमा करेन. तुमची फीज आणि औषधांचे पैसे नक्की देईन. तेव्हा राजेश त्यांच्या दोन्ही खांद्यांना धरून म्हणाला, काका, मला सांगा, तुम्हाला पैशांबद्दल कोणी विचारले आहे? तेव्हा त्याने पटकन बेल वाजवली तर नर्स लगेच धावत आत आली. डॉक्टर राजेश नर्सला ओरडून म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली त्यांच्याकडून पैसे मागण्याची? कोणी सांगितले होते यांच्याकडून पैसे घ्यायला? नर्स तिथेच उभी राहून खाली मान घालून थरथर कापत होती. तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर पडला नाही. तेवढ्यात महेशराव जागेवरून उठले आणि डॉक्टरांकडे जाऊन त्यांना शांत करत म्हणाले, बेटा, ह्या मॅडम मला पैशांबद्दल काहीही बोलल्या नाहीत. ते तर मीच तुम्हाला म्हणत होतो की मला एवढे तरी माहिती आहे ना
की हॉस्पिटलचे बिल किती असते? राजेश थोडासा शांत झाला आणि त्याने नर्सला तिथून जायला सांगितले आणि महेशरावांची माफी मागू लागला आणि म्हणाले, महेश काका, तुम्ही माझ्या वडिलांसमान आहात. तुम्ही पैशांचे नाव काढले त्यामुळे मला असे वाटले की त्या नर्सने तुम्हाला पैसे मागितले असतील. हे ऐकून महेशराव डॉक्टरांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले आणि म्हणाले, बाळा, तू मला कसा ओळखतोस? मी तर अजूनही कोणाला माझे नाव सांगितले नाही. मग तुला कसे माहिती आहे माझे नाव महेश आहे ते? तेव्हा राजेश हसून म्हणाला, काका, तुम्हीच तर आहात ज्यांच्यामुळे आज मी इथे खुर्चीवर बसलो आहे. महेशराव म्हणाले, मला काही समजले नाही बाळा. तू कोण आहेस? मला माफ कर, मी तुला काही ओळखले नाही. तेवढ्यात डॉक्टर राजेशने त्यांना आठवण करून दिली, काका, आठवा बरं, जेव्हा 10वी नंतर शिक्षणासाठी मी हट्ट करत होतो तेव्हा माझ्या बाबांकडे तेवढे पैसे नव्हते की ते मला पुढचे शिक्षण देऊ शकतील. त्यामुळे त्यांनी मला आता कामाचे बघ असे सांगितले आणि मी तिथेच उभा राहून रडू लागलो. तेव्हा माझे बाबा मला शिव्या देत होते की आमच्याकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत तर तुला कुठून शिकवणार आहोत. तेव्हा तुम्ही ड्युटी करून परत येत होतात आणि तुम्हीच मला तिथून बाहेर काढले आणि 11वी 12वी आणि कॉलेजच्या शिक्षणासाठी जेवढेही पैसे पाहिजेत ते मला दिले. तुमच्या कृपेमुळेच आज मी एवढ्या मोठ्या डॉक्टरच्या खुर्चीवर बसलो आहे. माझे वडील तर मला डॉक्टर झालेले पाहू शकले नाहीत कारण त्यांचा मृत्यू झाला. पण देवाने वडिलांच्या रूपामध्ये तुम्हाला मला आशीर्वाद देण्यासाठी पाठवले आहे. असे बोलून तो आपल्या खुर्चीतून उठला आणि महेशरावांचे पाय धरू लागला. त्यांना सुनेने मारहाण केलेला प्रसंग आठवला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी डॉक्टरला खूप आशीर्वाद दिले. राजेशने विचारले, काका, तुम्ही कुठे राहता आणि अजय सध्या काय करतो? तेव्हा महेशराव म्हणाले, हे मोकळे आकाश माझे घर आहे आणि आता अजय काय करतो हे मला ठाऊक नाही. महेशरावांचे बोलणे ऐकून राजेश दंग झाला. त्याने महेशरावांना विचारले, काका, तुम्ही हे काय बोलत आहात? मला तर काही समजत नाही. प्लीज मला स्पष्ट सांगा, कारण मला अंदाज आला होताच की तुमच्यासोबत काही ना काही चुकीचे घडले आहे. त्यामुळेच तर 3 दिवस होऊनही अजय एकदासुद्धा तुमच्याबद्दल विचारायला आला नाही आणि ना तो तुम्हाला भेटायला आला. आणि मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही एकटेच होतात ना? प्लीज काका, तुमच्यासोबत काय घडले ते सांगा. तेव्हा महेशरावांनी त्याला सर्व हकीकत सांगितली, जे त्यांची सून आणि मुलगा त्यांच्यासोबत करायचे. महेशरावांसोबत इतका वाईट प्रकार घडला हा विचार करून राजेशच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि तो त्यांना त्यांच्या घरी चला असे म्हणाला. तेव्हा महेशराव म्हणाले, नको बाळा, आता मला कोणाच्याही घरी जाऊन त्यांच्यावर भार म्हणून राहायचे नाही. जर आपलेच परके झाले तर मग कोणाकडून कसली आशा ठेवायची? तेव्हा राजेश म्हणाला, काका, तुम्ही असे बोलू नका. ज्या प्रकारे आपल्या हातांची 5ही बोटे सारखी नसतात त्याचप्रकारे सर्व लोक एकसारखे नसतात. मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्हाला माझ्या घरात काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर महेशराव थोडासा संकोच करत म्हणाले, बाळा, तू मला तुझे वडील समजून आनंदाने तुझ्याजवळ ठेवशील आणि माझी सेवासुद्धा करशील, पण तुझी बायको म्हणजे माझी सून या गोष्टीसाठी तयार होईल का? तेव्हा राजेश म्हणाला, काका, तुम्ही तुमच्या सुनेला अजून पाहिले तरी कुठे आहे? ती एक अनाथ मुलगी आहे. तर तिला तर नेहमी असे वाटायचे की तिला आईवडिलांच्या रूपामध्ये सासू सासरे मिळायला हवेत. पण देवाला तर काही वेगळेच मंजूर होते. आई आहे, पण बाबा तर मी डॉक्टर होण्याआधीच हे जग सोडून निघून गेले. जर तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरी याल आणि आमच्यासोबत राहाल तर सर्वात जास्त आनंद ज्याला होईल तर ती तुमची सून राधा असेल, कारण तिला आईवडिलांचे प्रेम काय असते हे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. काका, बिचारी अजूनही त्या प्रेमापासून वंचित राहिली आहे. जर तुम्ही तिला वडिलांच्या रूपात भेटायला जाल तेव्हा तिच्यापेक्षा जास्त आनंदी कोणीच नसेल. आता मात्र राजेशचे बोलणे ऐकून महेशरावसुद्धा निश्चिंत झाले की त्यांना राजेशच्या घरी पूर्ण मानसन्मान मिळेल. त्यामुळे ते त्याच्यासोबत राजेशच्या घरी गेले. आता महेशच्या घरी पोहोचण्याआधी राजेशने घरी फोन करून राधाला सर्व काही समजावून सांगितले होते. इकडे राजेश महेशरावांना घरी नेण्याआधी एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्यांना पोटभर जेवण दिले, आंघोळ घातली आणि घालायला नवीन कपडे दिले. जणू काही त्यांचे बालपण पुन्हा परतून आले असे महेशरावांना वाटले. ते राजेशच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. संध्याकाळ झाली. राजेश महेशरावांना आपल्या घरी घेऊन गेला. महेशरावांनी पाहिले
राजेशचे घर लाइटिंगने सजवले आहे. राजेशची आई निर्मलाताई पूजा करायला बसल्या होत्या. राजेशची मुले फक्त आजोबा आले आजोबा आले असे म्हणत घराबाहेर धावत आले. दोन्ही मुलांपैकी एकाने आपल्या वडिलांना तर एकाने महेशरावांना मिठी मारली आणि हाताला धरून त्यांना आत घेऊन आले. दरवाजात राधा आरतीचे ताट घेऊन उभी होती. तिने राजेश आणि महेशरावांचे औक्षण केले. महेशरावांनी राजेशच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हा घराची सुंदरता पाहून त्यांना असे वाटले होते की जणू काही ते स्वर्गामध्ये आले आहेत. काही वेळाने निर्मलाताई पूजा करून सर्वांना प्रसाद द्यायला आल्या. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि सर्वजण जेवायला बसले. जेव्हा ते सर्वजण जेवण करत होते तेव्हा महेशरावांना आपल्या सुनेचे बोललेले शब्द आठवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या, काय झाले दादा, आमच्या खातिरदारीमध्ये काही कमी झाले आहे का? तेव्हा महेशराव म्हणाले, नाही ताई, मला काही जुन्या आठवणी आठवल्या. निर्मलाताई म्हणाल्या, दादा, घडून गेलेल्या गोष्टींना पाठीमागे सोडून पुढे चालणे हेच तर आयुष्य असते. आता तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्याबद्दल अजिबात विचार करू नका. मग बघा तुमचे जीवन कसे आनंदाने भरून जाईल. निर्मलाताईंचे ते शब्द महेशरावांसाठी संजीवनीचे काम करून गेले. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा आणि सुनेच्या त्या कडवट गोष्टींचा स्वतःवर तिळमात्र परिणाम होऊ दिला नाही. महेशराव आता राजेशच्या घरी समाधानी जीवन जगत होते. त्यांचा चेहरा आता प्रसन्न दिसत होता. रोज सकाळी लवकर उठून स्नान संध्या करणे, देवाची पूजा करणे आणि नंतर थोडा वेळ धार्मिक पुस्तके वाचणे हे त्यांचे रोजचे काम झाले होते. राजेशची पत्नी राधा त्यांची विशेष काळजी घेत होती. ती त्यांना वेळेवर औषधे देत होती, त्यांच्या आवडीचे जेवण बनवत होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याशी आदराने आणि प्रेमाने बोलत होती. आता महेशराव राजेशच्या मुलांसोबत खेळायचे, मस्ती करायचे आणि इतर वेळेस धार्मिक पुस्तके वाचायचे. जवळच्या गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळ जाऊन तिथे हळूहळू त्यांच्या वयाचे मित्र त्यांना भेटायला येऊ लागले. त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले की त्यांचे आजोबा आणि वडील लोकांच्या घरामध्ये कथाकथन, पूजापाठ करायचे, पण ते सरकारी नोकरदार होते, त्यामुळे पूजापाठ करणे त्यांनी सोडून दिले होते. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, मग अजूनही वेळ गेलेली नाही, आता देखील तुम्ही भगवंत कथा सांगू शकता. यावर महेशराव काहीही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्यांच्या खोलीमध्ये पुस्तक वाचत बसले होते तेव्हा राजेश तिथे आला आणि त्यांना म्हणाला, काका, तुम्ही रोज कथा वाचता, तुम्हाला भगवंत कथा करण्याचा अनुभवही आहे, मग तुम्ही इथे आपल्या सोसायटीमध्ये कथा सांगायला सुरुवात का करत नाही? महेशरावांनी सुरुवातीला संकोचाने नकार दिला. ते म्हणाले, बाळा, मी खूप वर्षांपूर्वी कथा सांगायचो, पण आता म्हातारपण आले, तो आवाजही राहिलेला नाही. राजेश हसत म्हणाला, काका, आवाज थोडासा कमी झाला असेल, पण तुमच्याकडचा अनुभव आणि भगवंतावरची श्रद्धा तर अजून तशीच आहे ना? महेशराव थोडा विचारात पडले आणि ते तयार झाले. पहिली कथा त्यांच्या सोसायटीच्या मंदिरामध्ये झाली. सुरुवातीला थोडेच लोक आले, पण महेशरावांचा मधुर आवाज आणि त्यांचे गोड शब्द ऐकून लोक मंत्रमुग्ध झाले. हळूहळू त्यांच्या कथेसाठी गर्दी वाढू लागली. लोक आता महेशरावांना महेश गुरुजी म्हणून ओळखू लागले. त्यांची धार्मिकता, संयम आणि ज्ञान पाहून लोक त्यांचा अधिक सन्मान करू लागले. आता महेशरावांचा दिवस व्यस्त राहू लागला. सकाळी देवाची पूजा, दुपारी कथा वाचन, संध्याकाळी सोसायटीत मुलांना आणि वृद्धांना धार्मिक गोष्टी सांगणे. त्यांचे मन आनंदी आणि शांत झाले होते. एक दिवस त्यांच्या कथेनंतर एका वृद्ध महिलेने येऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि म्हणाली, गुरुजी, तुमच्या कथेमुळे मला जगण्याची नवीन दिशा मिळाली आहे. हे ऐकून महेशरावांचे डोळे पाणावले. त्यांना वाटले की देवाने त्यांना पुन्हा आयुष्याचा अर्थ दिला आहे. दुसरीकडे अजय आणि उर्मिला यांचे जीवन आता दुःखमय झाले होते. अजयला ब्लॅकमेल करणारा माणूस पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता, पण तोपर्यंत अजयच्या हातून सगळे पैसे गेले होते. घर भाड्याने देणे, जमिनीची विक्री आणि पेन्शनचे सर्व पैसे संपले होते. उर्मिलाला आपल्या कर्माची फळे मिळायला सुरुवात झाली होती. एके दिवशी महेशराव कथा सांगत असताना अचानक कोणीतरी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. तो अजय होता. त्याचा चेहरा खूपच उतरलेला होता. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्याने वडिलांचे पाय धरले आणि रडत म्हणाला, बाबा, मला माफ करा, मी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे. महेशरावांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, बाळा, मी तुला केव्हाच माफ केले आहे, पण देवाच्या न्यायाला वेळ लागतो, पण तो नेहमी योग्य असतो. अजयने वडिलांची क्षमा मागितली आणि त्यांना परत घरी चलण्याचा आग्रह केला, पण महेशरावांनी नम्रतेने नकार दिला आणि म्हणाले, बाळा, जिथे सन्मान आणि प्रेम आहे तिथेच घर आहे
आणि इथे मला आदर, सन्मान आणि प्रेमही मिळते, त्यामुळे आता हेच माझे घर आहे. असे बोलून महेशराव तिथून निघून गेले आणि अजय डोळ्यात पश्चातापाचे अश्रू घेऊन उभा राहिला. कारण आता त्याच्याकडे काहीही नव्हते, ना नाती आणि ना संपत्ती. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की कर्म हीच आपली खरी संपत्ती आहे आणि आईवडिलांची सेवा करणे हेच जीवनातील सर्वोच्च पुण्य आहे. जगात पैसा आणि संपत्ती जिंकता येते, पण आईवडिलांचे मन जिंकणे ह्यातच खरे सुख आहे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.